नमस्कार. रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज या विशेष मालिकेमध्ये मी आपणा सर्वांचं आणि इतिहास तज्ञ सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर यांचं मनपूर्वक स्वागत करते. सरांच्या ओजस्वी आणि अभ्यासू वाणीमधून आपण समजून घेतोय छत्रपती संभाजी महाराजांचा अंगावर शहारे आणणारा रोमांचक असा इतिहास. शृंगार होता संस्काराचा, शृंगार होता संस्काराचा, अंगार होता स्वराज्याचा आणि शत्रूंनीही नतमस्तक व्हावं असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा. अहो, नाही घेतली इतिहासाने दखल म्हणून काय झालं, फितुरांनी डाव साधला म्हणून काय झालं, नाटककार आणि कादंबऱ्यांनी बदनाम केलं म्हणून काय झालं. छत्रपती संभाजी महाराजांची झंझावाती कारकीर्द कुणीच लपवू शकलं नाही. 9 वर्षात त्यांची तळपती तलवार कधीच म्यान झाली नाही. उरातली हिम्मत तसूभर सुद्धा कमी नाही झाली. आणि चारित्र्य ते तर खळाळत्या झरासारखं निखळ आणि श्वेत वस्त्रासारखं शुद्ध आणि स्वच्छ, उगवत्या सूर्यासारखं तेजपुंज. मराठी सल्तनतीचे युवराज, झंझावाती कारकिर्दीचे धनी, महापराक्रमी योद्धा, ज्ञानसंपन्न कवी, मराठी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण समजून घेतोय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सरांच्याकडून. सर, खरं तर औरंगजेब बादशहा एवढी प्रचंड सत्ता, एवढं मोठं साम्राज्य, पण एवढं सगळं असून सुद्धा स्वतःची राजगादी सोडून दख्खनमध्ये संभाजी महाराजांवर आणि स्वराज्यावर आक्रमण करायला औरंगजेब आला. याचं नक्की कारण काय? मागच्या एपिसोडमध्ये मी म्हणल्याप्रमाणे की अकबर आश्रयाला संभाजी महाराजांच्याला हे एक अतिशय महत्त्वाचं कारण होतं, कारण अकबराने स्वतःला बादशहा म्हणून घोषित केलेलं होतं आणि एकाच वेळेला एका गादीचे 2 बादशहा तरी अस्तित्वात राहू शकत नाहीत. त्यामुळे औरंगजेबाला कुठल्याही परिस्थितीमध्ये अकबराला शिक्षा करायची होती, हा एक मुख्य भाग होता. परंतु संभाजी महाराजांनी ज्या वेळेला रायगड ताब्यात घेतला, स्वतःचं मंचकारोहण करून घेतलं, नंतर राज्याभिषेक करून घेतला, त्यानंतर मात्र संभाजी महाराजांनी मोगली राज्यामध्ये असा काही धुमाकूळ घातला की त्यामुळे या मराठ्याच्या राजाला शिक्षा देण्यासाठी, मराठ्यांचं हे राज्य संपविण्यासाठी दक्षिणेतेनं हे औरंगजेबासाठी अत्यंत आवश्यक पडलं. त्याचा एक महत्त्वाचा हे सांग, शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडलं होतं त्याही पेक्षा जास्त संभाजी महाराजांनी सळोकी पळो करून सोडलेला आहे. एक तर औरंगजेब बादशहाच्या बंडखोर पुत्राला आश्रय देण्यासारखी अतिशय धाडसी कृती संभाजी राजांनी केलेली होती. त्यात दुसरा महत्त्वाचा भाग हा होता की खानदेशची राजधानी असलेलं बुऱ्हाणपूर हे जे आहे, हे दक्षिणेच्या मार्गावरचं मोगलांचं अतिशय वैभवशाली मोठं अशा प्रकारचं ठाणं होतं आणि हे मोठं ठाणं हंबीरराव मोहित्यांनी अत्यंत प्रचंड अशा पद्धतीने लुटून घेतलेलं होतं, ज्याची तुलना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या लुटीशीच होऊ शकते. आणि तिथून प्रचंड संपत्ती पैदा केलेली होती, जी स्वराज्य कार्यामध्ये पुढे स्वातंत्र्य संग्रामात या उपयोगी पडली. बुऱ्हाणपूरची लूट आणि हे सगळं होत असताना स्वराज्यातील एका किल्ल्याला वेढा देऊन बसलेला बहादूर खान, जो काही दक्षिणेचा सुभेदार आहे मोगलांचा, त्याला जेव्हा समजलं की मराठे बुऱ्हाणपूर लुटतायत, तेव्हा तो त्यांना वाचवायला गेला. तर मराठ्यांनी त्याला हुलकावणी दिली आणि तो सगळाच्या सगळा पैसा संपत्ती गडावर सुखरूप पोहोचविली आहे. आता त्यानंतर पुन्हा दुसरी बातमी आली की मराठे औरंगाबाद लुटायला निघालेले आहेत. औरंगाबादची जी काही स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन खूप मोठ्या प्रमाणावर एका परकीयांनी केलेलं आहे. तो असं म्हणतो की मी ज्या वेळेला औरंगाबादमध्ये गेलो त्यावेळेला स्थिती अशा प्रकारची होती की सगळे रस्ते निर्मनुष्य होते, रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता, लोकांनी घराची दारं बंद करून घेतलेली होती आणि औरंगाबादमध्ये कधी मराठे येऊन धडकतायत आणि त्याची लूट करतायत अशा प्रकारची परिस्थिती होती. सगळं औरंगाबाद हादरून गेलेलं होतं. म्हणजे अगदी मराठ्यांच्या आगमनाच्या पूर्वीच प्रचंड दहशत. आणि हे सगळं त्याने जे वर्णन केलेलं आहे ते बघितल्यानंतर औरंगजेबाला जेव्हा हे समजलं तेव्हा औरंगजेबाने लगेच आदेश काढला आणि सांगितलं की औरंगाबादला तटबंदी बांधून औरंगाबादच्या सुरक्षेची व्यवस्था करा आणि तातडीने औरंगाबादच्या भोवती तटबंदी बांधली गेली. आता या दोन्ही घटना घडल्यानंतर अकबराने औरंगजेबाला एक पत्र लिहिलेलं आहे.
शहजादा अकबर जो बंडखोर आहे तो औरंगजेबाला आपल्या पित्याला पत्र लिहितो आणि सांगतो, दक्षिणेतला हा सगळा विस्तीर्ण मुलूक म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा जणू तीळ आहे. हा सगळा विस्तीर्ण मुलूक म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा जणू तीळ आहे. आणि असा तीळ असलेला हा जो प्रदेश आहे तो मराठ्यांनी लुटून बेचिराग करून टाकलेला आहे. आणि स्थिती अशा प्रकारची आहे की ही शहरं उद्ध्वस्त झालेली आहेत. म्हणजे बुऱ्हाणपूर उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. खुद्द तुमच्या नावाने वसविलेलं औरंगाबाद शहर, काय स्थिती आहे औरंगाबाद शहराची, तर तो म्हणतो की पारा तो कसा अस्थिर असतो, खालीवर तापमान जसं होईल त्या पद्धतीने होतो. पारा जसा अस्थिर असावा तसं औरंगाबाद शहर अस्थिर झालेलं आहे. आणि हे सगळं तुमच्या चुकीच्या धोरणांच्या मुळे होत आहे, तर आपण धोरण बदललं पाहिजे. हे तो आपल्या पित्याला पत्र लिहून अकबर सांगतोय. उद्ध्वस्त प्रदेशांचं वर्णन करताना अकबरानं खूप काव्यमय भाषा म्हणजे हे बघितलं, एक तर बुऱ्हाणपूर अतिशय प्रिय असणारं शहर, औरंगाबाद जे त्याच्या नावानेच वसविलेलं शहर आहे, ही दोन्ही शहरं अस्थिर झालेली आहेत. बुऱ्हाणपूर तर लुटून बेचिराग झालेला आहे. आणि त्यामुळे औरंगजेबाच्या पुढे आता पर्याय राहिलेला नाही की काहीही करून संभाजीला आपण आता शिक्षा केली पाहिजे. आणि मूळ औरंगजेबाची महत्वाकांक्षा होती की अखिल हिंदुस्थानावर दक्षिण आणि उत्तर, म्हणजे नर्मदेच्या पलीकडचा प्रदेश उत्तर, नर्मदेच्या अलीकडचा प्रदेश दक्षिण, अशी भौगोलिक विभागणी केली गेली. तर इकडे सुद्धा संपूर्ण खाली कन्याकुमारी पर्यंत म्हणू आपण, तर संपूर्ण आपलं राज्य, मोगली सत्ता निर्माण झाली पाहिजे, ही त्याची महत्वाकांक्षा होती. अकबराला धडा शिकविणे, अकबराला आश्रय देणाऱ्या, बुऱ्हाणपूर लुटणाऱ्या, मोगली प्रदेशामध्ये उद्ध्वस्तता आणणाऱ्या अशा संभाजीला शिक्षा देणे आणि त्याबरोबरच आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकून अखिल हिंदुस्थान मोगली साम्राज्याच्या वर्चस्वाखाली आणणे, हे त्याचं ध्येय होतं. आणि त्यासाठी म्हणून त्याने दक्षिणेत यायचं ठरवलं. तर खरं तर किल्ले हे स्वराज्याचं बळकट स्थान, म्हणजे किल्ल्यांना जर आपण स्वराज्याचं हृदय संबोधलं तर वावगं नाही ठरणार. आणि औरंगजेब जेव्हा दक्षिणेमध्ये येतो त्यावेळेस रामसेनचा किल्ला, ज्याला जिंकण्यासाठी अतिशय सोपा किल्ला असं समजलं जात होतं. औरंगजेबाच्या अनेक सेनानींचं असं म्हणणं होतं की काही तास सुद्धा तो किल्ला औरंगजेबाच्या सेनेच्या पुढे टिकाव धरू शकणार नाही असं म्हणणं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र रामसेनच्या किल्ल्यानं औरंगजेबाला आणि त्याच्या सेनेला पळता भुईत फोडं करून टाकलं. म्हणजे रामसेनच्या किल्ल्याचा इतिहास हा मराठेशाहीच्या इतिहासातला एक अतिशय रोमांचक बाण. त्या संदर्भात जरा प्रकाश टाका. आता आपण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. रामसेन विषयी आपण बोलणारच आहोत सविस्तर. संभाजी महाराज कोणाशी लढतायत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पहिला मुद्दा, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला प्रचंड झुंजविलं, स्वराज्याची स्थापना केली, या सगळ्या गोष्टी दैदिप्यमान जितक्या आहेत. त्याच्या पलीकडे एक गोष्ट ही आहे की कधीही खुद्द बादशहा शिवाजी महाराजांच्या काळात दक्षिणेमध्ये आला नाही. शाहिस्तेखानासारखे अनेक सरदार पाठवले. म्हणजे प्रत्येक वेळेला कधी शाहिस्तेखान येतोय, कधी मिर्झा राजा जयसिंग येतोय, दिलेर खान सोबत आहे वगैरे वगैरे. परंतु या वेळेस मात्र आपली चतुरंग सेना घेऊन, प्रचंड मोठा तोफखाना घेऊन, 35 नामवंत अतिशय पराक्रमी असे सरदार, आपले सर्व पुत्र नातवंड सोबत घेऊन पठाणांची, तुर्कांची, जाटांची, रजपुतांची सेना घेऊन प्रचंड मोठी सेना. आता मराठे आणि मोगल या दोघांच्या बरोबर आपण जर तुलना करायला गेलो तर मराठ्यांचं सैन्य मोगलांच्या सैन्यापुढे काहीच नाही. मराठ्यांचं राज्य मोगलांच्या राज्यापुढे काहीच नाही. आणि त्याच्याही पलीकडे कोट्यावधीचा खजिना घेऊन तो सोबत येतो आहे. आणि हत्ती दल आहे मोठंच्या मोठं, उंट दल आहे, घोडदळ आहे, अनेक मोठमोठे सेनापती आहेत. आणि हे सगळं घेऊन जेव्हा तो दक्षिणेत येतो आहे तेव्हा संभाजी महाराजांच्या पुढे औरंगजेब आल्यानंतर काय करतोय औरंगजेब? त्याने आल्या आल्या आदिलशहाला तंबी दिलेली आहे की कोणत्याही प्रकारची मदत संभाजीला करायची नाही. विजापुरी आदिलशाही राज्याच्या सीमेवर आपल्या एका शहजाद्याला त्यांनी नियुक्त केलेला आहे, शहा आलमला नियुक्त केलेला आहे. दुसऱ्या बाजूला त्याने सिद्धीला सांगितलेलं आहे की कोकणातील मराठ्यांच्या प्रदेशामध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात करा. तिसऱ्या बाजूला पोर्तुगीजांशी संधान बांधलेल्याने सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला मदत करा, आमचे जे सैनिक आहेत
त्या सैनिकांना तुमच्या राज्यातून आक्रमण करण्यासाठी मुभा द्या आणि त्याशिवाय जो प्रदेश दक्षिण कोकणातील आम्ही जिंकू तो तुम्हाला आम्ही द्यायला तयार आहोत. म्हणजे आता एकाच वेळेला प्रचंड मोठी सेना, सैन्य, साधन सामुग्री घेऊन आलेल्या, कसलेल्या असणाऱ्या बादशहा सेनापती असणाऱ्या औरंगजेबाशी लढायचं आहे. मराठ्यांच्या सेनेला 35 वर्षाचा सैन्यातील लढ्याचा, लष्करी लढ्याचा अनुभव, त्याच्या विरुद्ध 150 वर्षाचा अनुभव असलेल्या मोगली सत्तेचा लढ्याचा अनुभव असलेलं सैन्य. आणि अशा या दोन सैन्यामध्ये ही लढाई होणार आहे. म्हणजे एका बाजूने औरंगजेब, दुसऱ्या बाजूने पोर्तुगीज, तिसऱ्या बाजूने सिद्धी, अशा 3 सत्तांशी एकाच वेळेला संभाजीराजानं लढायचं आहे. आणि हे सगळं होत असताना औरंगजेबाने दक्षिणेची मोहीम सुरू केली. आणि दक्षिणेची मोहीम सुरू केल्यानंतर त्याने असं ठरवलं की आपण सुरुवातीला विजयाने या मोहिमेची सुरुवात करू आणि बागलाणामध्ये आपले जे काही प्रदेश आहेत, किल्ले आहेत किंवा तिकडे आपलं जे सैन्य जाणार आहे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वगैरे आपण रामसेजचा छोटा असणारा सहज आपण जिंकून घेऊ शकू अशा प्रकारचा जो काही किल्ला आहे नाशिक पासून काही अंतरावर, तो रामसेजचा किल्ला आपण जिंकून घेऊया. आणि मग त्याने काय केलं, आपला एक सरदार शहाबुद्दीन फिरोज जंग नावाचा अतिशय कसलेला मोठा सरदार होता, या शहाबुद्दीन फिरोज जंगाला त्यांनी रामसेजच्या किल्ल्यावर पाठवून दिलं. कसं पाठवतोय तो, प्रचंड मोठा तोफखाना, 35,000चं सैन्य यावेळेला शहाबुद्दीनच्या सोबत आहे. आणि त्याच्या विरुद्ध आता किल्ल्यामध्ये लढणारे सैनिक किती आहेत, केवळ 600 सैनिक किल्ल्यामध्ये आहेत, फक्त 600. आणि 600 सैनिकांसह किल्लेदार रामसेजचा किल्ला लढवतोय. आता याने मोठमोठ्या तोफा किल्ल्यावर डागायला सुरुवात केल्या. मराठ्यांना काही फरक पडत नाही आहे. त्यांनी सुरुंग लावायला प्रयत्न सुरू केले. याने सुरुंग लावायचे, मराठ्यांनी येऊन ते सुरुंग उद्ध्वस्त करून टाकायचे, नष्ट करून टाकायचे. रात्री अपरात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडतायत आणि वेढात येऊन बसलेल्या सैन्यावर हल्ले चढवतायत. आणि दिवसामागून दिवस चालले, किल्ला काही ताब्यात येत नाही. मग शहाबुद्दीनने एक युक्ती केली. त्याने आपल्या सैन्यातील शेकडो सैनिकांना एका कामाला लावलं. काय, आजूबाजूला असलेली मोठी मोठी झाडं जी आहेत ती सगळी तोडून आणायची आणि एक उंचच्या उंच लाकडी मनोरा त्याने उभा केला. आणि उंचच्या उंच लाकडी मनोरा उभा करून तेथे तोफा ठेवून त्यांनी रामसेजवर डागायला सुरुवात केली. आता हे सगळं सुरू आहे, पण रामसेजचा किल्ला काय हाती यायचं काही चिन्ह दिसत नाही आहे. आणि तेवढ्यातच रूपाजी भोसले आणि मानाजी मोरे हे दोन मराठी सरदार हे शहाबुद्दीनवर येऊन कोसळतात आणि मोठी हातखाईची प्रचंड मोठी तुंबळ युद्ध होतं आणि त्यांना तिथून परत जायला ते भाग पाडतात. शहाबुद्दीन पराभूत झाला, एवढा मोठा लाकडी मनोरा रचलाय, तोफा त्याच्यावर ठेवून टाकण्याचा प्रयत्न केलाय, काही फरक पडत नाही. किल्लेदार काय त्याला जुमानायला तयार नाही. म्हणजे वरून होणारा दगडांचा मारा आणि रात्री अपरात्री मराठे बाहेर पडून जे हल्ले चढतात याने त्रस्त झालेला आणि रूपाजी भोसले आणि मानाजी मोरेने मोठ्या प्रमाणावर जे त्यांच्यावर युद्ध लादलं किंवा त्यांच्यावर हल्ला चढवला अचानक, त्यामुळे त्रस्त होऊन शहाबुद्दीन पराभूत होतो आणि परत जातो. म्हणजे शहाबुद्दीनच्या तोफांच्या गोळ्यांपेक्षा मावळ्यांच्या दगडांचा मारा प्रभावी ठरला. आणखी एक महत्वाची गोष्ट इथे या बाबतीमध्ये मी सांगायची विसरलो की खफी खानानेच ते सांगितलेली आहे. तो असं म्हणतो की किल्ल्यावर तोफा नव्हत्या, म्हणजे वरून तोफा डागाव्यात यासाठी तोफा नव्हत्या. तर किल्लेदार खूप हुशार होता. त्याने काय केलं, सुताराच्या करवी लाकडी तोफा तयार केल्या. त्याच्याकडे दारुगोळा नाही कारण तोफा नसल्या कारणामुळे. आणि मग तो काय करतो की कातडं त्या तोफांमध्ये भरतो आणि कातडं तोफांमध्ये भरून उडवितो आणि हे उडविलेलं कातडं या सैनिकांवर येऊन पडतं. आम्ही बाहेर मोठ्याच्या मोठ्या तोफा ठेवून ज्या किल्ल्यावर उडवतोय त्याच्याने त्यांचं नुकसान आम्ही करू शकलो नाही, परंतु या लाकडी तोफातून डागलेल्या कातड्यांनी मात्र आमचं प्रचंड मोठं नुकसान केलं आणि हानी केली, असं तो लिहितो. म्हणजे किल्लेदार हा नुसता पराक्रमी नाही तर तो चतुर देखील आहे, तो अखंड सावधान देखील आहे. आणि म्हणून किल्ला मोठा आहे की लहानचा प्रश्न नाही, तिथे असणाऱ्या सैनिकांच्या मनामध्ये लढण्याची जिद्द जी आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून शहाबुद्दीन परत जातो. आता शहाबुद्दीन परत गेल्यानंतर औरंगजेब
आपल्या सैन्यातील आणखी एका मोठ्या सरदाराला प्रचंड सैन्य तोफखाना देऊन पाठवतो. तो आहे बहादूर खान. आता बहादूर खान येतो, रामसेजच्या किल्ल्याला वेढा देतो. त्याने असं ठरवलं की काय असा काही किल्ला ताब्यात येत नाही, किती दिवस या वेढा धुवून बसायचं, तर आपण एक युक्ती करूया. काय युक्ती करायची, तर आपण किल्ल्याच्या एका बाजूने नगारे वाजवायचे, रणशिंग फुंकायचे, मोठा गोंधळ उडवून द्यायचा आणि किल्ल्यावर त्या बाजूने हल्ला चढवायचा. किल्ल्यावरील सगळ्या सैनिकांना असं वाटलं पाहिजे की जोरदार हल्ला किल्ल्यावर या बाजूने व्हायला लागलेला आहे. आणि नेमकं त्याच वेळेला निवडक सैन्य किल्ल्याच्या पाठीमागून दोर बांधून दोर टाकून किल्ल्यावर चढवायचे. आणि हे मोजकेच सैन्य किल्ल्यावर चढतील, कारण सगळ्याच्या सगळ्या सैनिकांचं लक्ष मात्र इकडे असेल जिकडे रणधुमाळी माजलेली आहे. आणि मग याचा फायदा घेऊन हे सैन्य वर जाईल आणि किल्ल्याचा दरवाजा उघडेल आणि मग आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करू आणि हा किल्ला ताब्यात घेऊ. इथे किल्लेदार इतका हुशार आहे, तो तिकडून गोंधळ करतोय, तोफा टाकतोय, रणदुदुंबी झडतायत, सगळं चालू आहे. इकडून यांनीही मारा सुरू केलेला आहे. परंतु त्याच वेळेला चौकस असणाऱ्या, अखंड सावधान असणाऱ्या किल्लेदाराने ह्याला माहित आहे काहीतरी गोंधळ पलीकडून व्हायची शक्यता आहे. आपले सगळे सैनिक काही तिथे त्यांनी तैलात ठेवलेले आहेत आणि हे वर दोर चढून येतात आणि वर येऊन बघतात तर त्यांचं सरकलम होतंय. आणि अशा रीतीने एक योजना हा किल्ला ताब्यात घेण्याची जी त्याने आखलेली होती तीही निष्फळ ठरून जाते. आता तो हतबल झालेला आहे. एवढा मोठा योद्धा एवढ्या छोट्याशा किल्ल्यापुढे हतबल झाला आणि मग काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला त्याच्यापुढे एक मांत्रिक येतो. काय मजेशीर कथा. एक मांत्रिक येतो आणि तो असं म्हणतो की मी तंत्रमंत्र जाणतो आणि तुम्ही जर मला 100 तोळ्याचा नाग तयार करून दिलात तर तो नाग मी असा घेऊन पुढे चालेन. मी किल्ल्यावर असणाऱ्या सगळ्या मराठ्यांची नजर बंद करेन. त्यामुळे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत तुम्ही सगळे माझ्या पाठीमागे या आणि किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत वरच्या किल्ल्यातील सैनिकांना, मराठ्यांना काहीही दिसणार नाही. मी त्यांची नजरबंदी करतो. हतबल झालेला हा बहादूर खान शेवटी तेही करून बघायला तयार होतो आणि ते करायला तयार होऊन तो 100 तोळ्याचा नाग तयार करून देतो. हा नाग घेऊन पुढे चाललेला आहे. हे सगळे त्याच्या पाठीमागे चाललेले आहेत. हा सगळा खेळ मराठे वरून पाहतायत आणि गोफणीच्या टप्प्यात येईपर्यंत त्यांना येऊ देतात, काही करत नाहीत. आणि हे जेव्हा गोफणीने दगड मारायच्या टप्प्यात येतात तेव्हा मात्र जोरदार दगडांचा मारा करायला सुरुवात करतात. आणि असा मारा करतात की हे सगळेच्या सगळे पळता भुई थोडी होती ते पाय लावून पळायला लागतात. सगळेच, कारण ते शक्यच असत नाही ना. आणि मग स्थिती अशी होते, औरंगजेबाला जेव्हा हे सगळं समजतं तेव्हा औरंगजेब रागाला येतो आणि बहादूर खानाची मोठी निर्भत्सना तो करतो. त्याला शिव्या घालतो, नावं ठेवतो, घालून पाडून बोलतो. त्यामुळे बहादूर खान हा प्रचंड रागाला येतो. आणि रागाला आलेल्या संतापलेल्या बहादूर खानाने काय करावं, शहाबुद्दीनाने जो मोठाच्या मोठा लाकडी मनोरा रचून ठेवलेला होता त्याला आग लावून तो बेचिराग करून टाकतो. पण त्याला देखील विजय प्राप्त होत नाही. डिप्रेशन मध्येच गेले. आता 2 मोठे सेनापती पाठवलेले आहेत, दोघांनाही यश येत नाही. परिस्थिती अशी आहे, मग तो 3ऱ्या सेनापतीला पाठवतो, कासिम खानाला पाठवतो. हा कासिम खान किरमानीही जातो, किल्ल्याला वेढा देऊन बसतो, काही दिवस बसून राहतो, परंतु त्यालाही किल्ला घेणं शक्य होत नाही. 3 अतिशय नामवंत मोठे कसलेले सेनापती आणि प्रचंड 30-35 हजाराची सेना, तोफखाना घेऊन ते रामसेजचा किल्ला जिंकला. नाग देखील आणि एवढं सगळं करून देखील काहीही हाती येत नाही. रामसेजचा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नाही. रामसेजच्या किल्ल्याच्या किल्लेदाराचा हा पराक्रम जेव्हा संभाजी महाराजांना समजतो तेव्हा संभाजी महाराज खिल्तीचा पोशाख, सोन्याचं कड पाठवून त्या किल्लेदाराचा मोठा गौरव करतात. आणि अशा रीतीने तो किल्लेदार जोपर्यंत त्या किल्ल्यावर होता तोपर्यंत रामसेजचा किल्ला मोगलांच्या ताब्यात येत नाही. पुढे जाऊन अतिशय महत्वाच्या दुसऱ्या किल्ल्यावर जेव्हा त्या किल्लेदाराची नियुक्ती होते तेव्हा पैसे देऊन मग फितुरीने हा किल्ला मोगलांच्या ताब्यात पडतो. तोपर्यंत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात पडत नाही.
म्हणजे बघा आजही 21व्या शतकामध्ये जेव्हा लोक अनेक मंत्र तंत्र अंधश्रद्धांना बळी पडतात, तिथं मांत्रिक आणि 100 तोळ्याच्या सोन्याच्या नागावर सुद्धा गोफणीचा दगड भारी ठरवणारे हे मावळे, त्यांच्याकडून मला वाटतं आपण विज्ञान निष्ठा शिकली पाहिजे. त्या मांत्रिकालाही घाबरले नाही आणि कोणत्याही म्हणजे तोफांच्या माऱ्याला सुद्धा घाबरलेले नाही. इतकं प्रचंड सैन्य, ज्याला खऱ्या अर्थानं चतुरंग सेना म्हणावी, असं सैन्य घेऊन जेव्हा औरंगजेब येतो त्यावेळेस 9 वर्ष संभाजी महाराज झुंज देतात आणि स्वराज्याची कणभर सुद्धा जमीन औरंगजेबाच्या ताब्यामध्ये देऊ देत नाहीत. हा त्यांचा लढा आणि मोगलांशी त्यांनी दिलेली कडवी झुंज, याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. निश्चित ज्यांनी म्हणून संभाजी महाराजांना नावं ठेवली, त्यांनी मोगलांच्या विरुद्ध संभाजी महाराजांनी जो पराक्रम दाखवलेला आहे तो अभ्यासला तर लक्षात येईल की या कुठल्याच गोष्टीमध्ये तथ्य नाही. जो मद्य आणि मदिराक्षींच्या आहारी गेलेला असेल तो हा पराक्रम गाजवूच शकत नाही. जणू मोहळ उठावं सगळ्या बाजूने, असे चारी बाजूने मोगलांची सेना स्वराज्यावर आक्रमणे करते आहे. आणि त्या काळामध्ये मद्य आणि मदिराक्षींच्या आहारी गेलेला राजा जर सिंहासनावर असता तर 1 वर्ष सुद्धा औरंगजेबाला हे स्वराज्य जिंकण्याकरता लागला नसता. परंतु तसं झालं नाही. औरंगजेबाने ज्या म्हणून गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला आसमान दाखवण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं. प्रामुख्याने जसं रामसेजवर 3 मोठ्या मोहिमा औरंगजेबाने पाठविल्या, तशा कोकणावर 3 मोठ्या मोहिमा पाठवलेल्या. आणि या 3 मोठ्या मोहिमा त्याला संभाजी महाराजांनी दिलेली, मराठ्यांनी दिलेली जी लढाई आहे, तोंड आहे, हे जर आपण बघितलं तर काय पराक्रम मराठी आणि संभाजी महाराज गाजवत होते, काय या सगळ्या संघर्षाचं नेतृत्व संभाजी महाराज करत होते हे आपल्या लक्षात येईल. एक म्हणजे सगळ्यात आधी हसन अली खानाला कोकणामध्ये पाठवण्याचं काम हे संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये औरंगजेबाने केलं. जवळजवळ 35,000चं सैन्य घेऊन तो आला. आणि 35,000चं सैन्य घेऊन आलेला हा हसन अली खान तो काय करतोय तर त्याने कल्याण भिवंडी जिंकलेली आहे. म्हणजे एवढं मोठं सैन्य घेऊन कोकणात उतरला, तिकडून सिद्धी आक्रमण करताय, सिद्धीची मदत होते आहे, पण केवळ कल्याण भिवंडी जिंकण्याखेरीज त्याला काहीही करता आलेलं नाही. आणि मराठ्यांच्या आक्रमणापुढे शेवटी माघार घेऊन हसन अली खानाला पुन्हा घाटमाथ्यावर यावं लागलेलं आहे. आता हसन अली खान काहीही कोकणात मिळवू शकला नाही. खरं तर कोकणचा प्रदेश जिंकण्याच्या बाबतीमध्ये औरंगजेबाची भूमिका काय होती माहित नाही, परंतु ज्या वेळेला मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चाल करून आलेला होता तेव्हा सुद्धा मिर्झा राजा जयसिंगाला औरंगजेबाने जे सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की आधी कोकणात घुसा. म्हणजे कोकणचा प्रदेश ताब्यात घेण्याच्या बाबतीमध्ये त्याची घाई थोडी जास्त दिसते. आता हसन अली खान गेला, काहीच करू शकला नाही आणि हसन अली खान परत आला. त्यानंतर त्यांनी रणमस्तान खान पन्नी याला कोकणामध्ये पाठवलेला आहे. आता रणमस्तान खान पन्नी कोकणामध्ये जातो आणि तो जेव्हा कोकणामध्ये जातो त्यावेळेला रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवा हे दोघे मिळून त्याला झुंज देतात, त्याला पराभूत करतात. आणि हे सगळं होत असताना त्याच्या मदतीला पुन्हा रुहुल्ला खानाला औरंगजेब पाठवतो. म्हणजे रणमस्तान खान पन्नी, रुहुल्ला खान हे अतिशय मातब्बर सेनापती आहेत. ते कोकण घेण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना जराही त्याच्यामध्ये यश येत नाही. रुहुल्ला खानाची तर हालत अतिशय वाईट होऊन जाते. तेव्हा तो घाटमाथ्यावरून कोकणामध्ये घाटमार्गे उतरत असतो तेव्हा मराठी त्याची इतकी हाल करतात की विचारता सोय नाही. आणि हे दोन्ही सेनापती पुन्हा कोकणची मोहीम कोणतंही मोठं यश न मिळविता पराभूत होऊन परतून येतात. आता यानंतर एक अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारची योजना ही औरंगजेबाने आखलेली. किती भव्य दिव्य योजना आहे तर या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकण आपल्या ताब्यात आलाच पाहिजे. कारण कोकणामध्येच पाली या ठिकाणी अकबर आश्रयाला आहे. कोकण जिंकल्याखेरीज अकबराला पकडणं शक्य नाही. म्हणून काहीही करा आणि कोकण जिंकून घ्या ही त्याची भूमिका असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्यासाठी तो काय करतो तर 2 मोहिमांची योजना आखतो. एक शहाबुद्दीन खान त्याला तो कोकण मोहिमेमध्ये पाठवतो
तो पुण्याच्या बाजूने उत्तर कोकणामध्ये उतरतोय आणि शहजादा मुअज्जम ज्याला तो दक्षिण कोकणामध्ये कर्नाटकाच्या बाजूने उतरायला सांगतोय. आता शहजादा मुअज्जमकडे यावेळेला 40,000चं घोडदळ आहे, 16,000चं जवळपास पायदळ आहे, 900 हत्ती आणि 600 उंट इतकं प्रचंड सैन्य त्याच्यासोबत दिलेलं आहे. अनेक नामवंत सरदार त्याच्यासोबत दिलेले आहेत, कारण स्वतः शहजादा मोहिमेवर निघालेला आहे. आणि एकाने उत्तर कोकणातून आणि दुसऱ्याने दक्षिण कोकणामधून अशी चढाई करायची आणि संपूर्ण कोकण ताब्यामध्ये घ्यायचं असं ठरवलेलं आहे. आता मुअज्जम एका बाजूने उतरतोय आणि शहाबुद्दीन खान दुसऱ्या बाजूने उतरतोय. मुअज्जम प्रचंड मोठं सैन्य घेऊन कोकणामध्ये उतरतो आणि काय करतो, मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ ही 3 ठाणी जिंकून लुटणे याच्या पलीकडे तो काहीही करू शकत नाही. आणि हे सगळं होत असताना एवढं मोठं सैन्य घेऊन तो आलाय, त्याला लागणारी रसद मोठी आहे. तो कोकणात उतरायला लागला की मराठ्यांनी पाठीमागे रसद तोडायला सुरुवात केली, लुटायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्या सैनिकाला अन्नधान्य मिळणार नाही, त्याच्या घोड्याला वैरण चारा मिळणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था मराठ्यांनी केली. कोकणात उतरला, प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे काहीही करू शकत नाही, सैन्य मोठं आहे, खायला अन्न मिळेल असं झालं. मग औरंगजेब बादशहाने सुरतवरून सागरी मार्गे त्याला धान्य पाठवलं, रसद पाठवली. परंतु मराठ्यांनी सागरावरती रसद मारून टाकली. आता इकडून वरून घाटमाथ्यावरून कुठलीही मदत नाही, समुद्र मार्गे येणारी मदत ही मराठ्यांनी बंद करून टाकली आहे. आणि अशा स्थितीमध्ये अन्नधान्याविना हे सगळे जे सैनिक आहेत ते मरायला लागले, अशी प्रकारची परिस्थिती आली. आता मुअज्जमला तेथून माघार घेण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. स्थिती बघा, मुअज्जम माघार घेतोय, मराठ्यांनी हल्ले करायला सुरुवात केले. काही लोक अन्नधान्याविना मरतायत, काही लोक मराठ्यांच्या हल्ल्याने मरतायत. त्यातच रोगराई पसरली आणि ती रोगराई पसरल्या कारणामुळे उरलं सुरलं सैन्य रोगराईने मरायला लागलं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कसे बसे जीव वाचून, म्हणजे परकीयांनी लिहून ठेवलेलं आहे की 1/3 सैन्य हे या मोहिमेमध्ये मुअज्जमचं कामी आलं. स्वतः खाफी खान हे लिहितो की 4 आणे दिल्यानंतर किंवा रुपये दिल्यानंतर देखील गव्हाचं पीठ मिळायला तयार नाही. आणि जे येऊन पोहोचले, श्वास घेताना हा श्वास आता मी घेतो आहे, हेच अल्लाचे आभार आहेत, ईश्वराचे आभार आहेत, मी जिवंत वाचून परत आलो. या सैन्यातील कुठल्याही सरदाराच्या तळात एकही घोडा लढण्यायोग्य नाही, एकही सैनिक लढण्यायोग्य नाही. भुकेने ते अर्धमेले, रोड झालेले आहेत. आणि त्यामुळे एक भव्य अशा प्रकारची योजना औरंगजेबाने जी आखली होती ती अक्षरशः पाणीत गेली. आता दुसऱ्या बाजूला काय होत आहे, तर दुसऱ्या बाजूला शहाबुद्दीन खान कोकणात उतरला आणि त्याने रायगडाच्या दिशेने यायला सुरुवात केली. आता मुअज्जम ज्या वेळेला कोकणात उतरला त्यावेळेला संभाजी महाराज पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढत होते. मुअज्जम एवढी मोठी सेना घेऊन उतरल्या कारणामुळे त्यांना पोर्तुगीजांच्या बरोबरचं युद्ध थांबून रायगडावर परतावं लागलं होतं. तर आता हा शहाबुद्दीन ज्या वेळेला रायगडाच्या दिशेने निघाला तर त्याने काय केले, निजामपूर नावाचं एक ठाणं किंवा एक गाव लुटण्या पलीकडे त्याला काहीही करता आलेलं नाही. म्हणजे अतिशय छोटी छोटी गावं जिंकणं किंवा लुटणं याच्या पलीकडे कुणालाच काही करता आलं. आणि ते एक गाव लुटल्याबद्दल गाझीउद्दीन हा किताब मिळालाय औरंगजेबाकडून त्याला. म्हणजे औरंगजेब ही किती निराश झालेला असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते. छोटासा विजय सुद्धा त्याला खूप मोठा वाटतो ह्या काळात. म्हणजे एका बाजूने ही तिसरी मोहीम देखील पूर्णतः अपयशी ठरली. आता या अपयशानंतर स्थिती जर आपण बघितली तर लक्षात येईल ना, म्हणजे 1682चा काळ आहे, 2 वर्ष झालं लढतायत, काहीही हाती नाही, सगळीकडे पराभव, मराठ्यांचा कुठला किल्ला ताब्यात येत नाही आहे, काहीही हाती लागत नाही आहे. तो पूर्ण निराश झालेला आहे. काय करतो औरंगजेब, आपला किमांश म्हणजे पगडी जोराने खाली आपटतो आणि म्हणतो की जोपर्यंत या काफर संभाजीला मी पकडत नाही किंवा त्याला त्याच्या राज्यातून हाकलून देत नाही तोपर्यंत हा किमांश ही पगडी मी डोक्यावर घालणार नाही. म्हणजे प्रत्यक्ष हिंदुस्थानच्या बादशहाला त्याचा राजमुकुट
उतरवायची ताकद ही संभाजी महाराजांच्या नुसती पराक्रमामध्ये. उतरवायने बोडक्या डोक्याने पुढे अनेक वर्ष चालायला लाभलेला आहे. ही संभाजी महाराजांच्या पराक्रमाची ताकद आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो किती निराश झालेला आहे म्हणजे त्याचं वर्णन असं आहे की त्या काळामध्ये औरंगजेब जणू भ्रमिष्ठ झालेला. त्याला असं वाटायला लागलेलं होतं की कोणीतरी मारेकरी आपल्या अंगावर घालेल आणि आपल्याला मारून टाकेल, कोणी आपल्या विरोधामध्ये काय कारवाया करतील, कट रचतील आणि आपला जीव घेतील सांगता येत नाही. आणि त्याच्या पलीकडे तो असं म्हणतो की हे मराठे म्हणजे शैतान आहेत, हे मराठे म्हणजे शैतान आहेत आणि या पिशाच भूमीतून आपण लवकरात लवकर उत्तरेस गेलं पाहिजे. परंतु आता उत्तरेस जाणं सोपं आहे का? एवढं सगळं सैन्य घेऊन हे घेऊन तो दक्षिणेत उतरलाय. त्याला जरी उत्तरेत जायचं असलं म्हणजे हे सगळं कोणावर तरी सोपवावं लागेल का नाही? हे युद्ध असंच अर्ध्यावर सोडून तर जाता येणार नाही. आणि मग त्याच्या पुढे प्रश्न उपस्थित झाला, अशी अवस्था झाली. आणि मग औरंगजेब काय करतो, आपला ज्येष्ठ पुत्र आझम याला बोलावतो आणि सांगतो की आता मी उत्तरेत जायचा मनसुबा माझा आहे आणि या दक्षिणेतील लढ्याचं नेतृत्व तू स्वीकार. एकही सेनापती मराठ्यांविरुद्धच्या युद्धाचं नेतृत्व करायला तयार नाही. राजपुत्र सुद्धा, ज्येष्ठ पुत्र त्याचा, तो सुद्धा तयार नाही. आणि त्याच्या उलट ही कामगिरी टाळण्यासाठी तो काय करतो तर तो सरळ सरळ असं सांगतो की अफगाणिस्तानातून, म्हणजे अफगाणिस्तानामध्ये मोगलांचं राज्य होतं, अफगाणिस्तानातून आमिर खानाला बोलवा, त्याला माझ्या हाताखाली. आता एवढे सेनापती मोठमोठे असताना कोणी काही करू शकत नाही. आणि तो काय म्हणतोय की अफगाणिस्तानातून आमिर खानाला बोलवा, माझ्या हाताखाली द्या, मग मी या युद्धाचं नेतृत्व करतो. टाळण्यासाठी सांगितलं होय. आता औरंगजेबाच्या पुढे प्रश्न आहे, आमिर खानाला अफगाणिस्तानातून बोलावणं याचा अर्थ अफगाणिस्तानातील मोगलांचं राज्य हातानेच सोडून देणं. कारण आमिर खान निघून आला की अफगाणिस्तानामध्ये मोगलांचं राज्य राहणार नाही, कारण त्याचे तिथले शत्रू बरोबर उठाव करतील आणि ते राज्य ताब्यामध्ये घेतील. त्यामुळे आमिर खानाला बोलावणं हे औरंगजेबाला शक्य नाही आहे. आणि म्हणून तो तेही टाळतो आणि अक्षरशः कोणीही या युद्धाचं नेतृत्व करायला तयार होत नाही. त्याच्या वाटतं औरंगजेबाच्या पूर्ण आयुष्यामध्ये इतकी कडवी झुंज देणारा हा एकमेव खरोखरच औरंगजेबाला असं आसमान कोणीही दाखवलेलं नाही. प्रत्यक्ष औरंगजेब सुद्धा जेव्हा दख्खनमध्ये उतरला त्यालाही ही कल्पना नसेल की मला इतका संघर्ष येते. नाही, त्याला काय वाटलं होतं की आपण दक्षिणेत जाऊ आणि पाहता पाहता मराठ्यांचं राज्य जिंकून घेऊ. एवढी प्रचंड सेना, तोफ गोळा, साधन सामुग्री घेऊन आले. आणि त्याला काय वाटलं, शिवाजी एक महान सेनापती होता, त्याच्या विरुद्ध मी काय करू शकलो नाही. संभाजी काय बच्चे आहे, लहान आहे ना, वय काय संभाजी महाराजांचं. हा 50च्या पुढे कसलेला सेनापती, 21 वर्षाचं वय असणार संभाजी महाराज, या सगळ्यांचा विचार जर केला, 24 वर्षाचं वय आहे संभाजी महाराजांचं केवळ. आणि मग हे सगळं बघितलं तर आपण चुटकी सरशी हे सगळं जिंकून घेऊ असं त्याला वाटलं होतं. परंतु ते सगळं फोल ठरलं. त्याचा आपल्या सरदारांवरचा, खुद्द आझमवर म्हणजे आपल्या राजपुत्रावर देखील त्याचा विश्वास नव्हता. त्याला असं वाटायला लागलं होतं की हाही मराठ्यांना मिळालेला आहे. त्याने दिलेर खानाला बोलवून घेतलं. दिलेर खान मोहिमेवर गेलेला होता. येता येता त्याला उशीर झाला. बादशहाने आदेश दिलेला असताना देखील वेळेत तो पोचू शकला नाही. तर त्याचा दिलेर खानावरचा देखील विश्वास उडाला. कोण आहे दिलेर खान? ज्या दिलेर खानाने शुजा ची बाजू सोडून औरंगजेबाची बाजू घेतली आणि औरंगजेबाला बादशहा व्हायला मदत केली. तो अतिशय प्रिय, अतिशय विश्वासातील सरदार आहे. इतकंच नाही तर मिर्झा राजा जयसिंगासारख्या स्वामिनिष्ठ सेवकाला दक्षिणेत पाठविताना त्याच्यावर विश्वास नाही म्हणून दिलेर खानाला त्यांनी त्याच्यासोबत पाठवलेलं होतं. म्हणजे त्याचा अतिशय प्रिय, विश्वासू असणारा दिलेर खानासारखा सरदार, त्याच्यावर देखील त्याचा विश्वास राहिला नाही आणि तो त्याच्यावर देखील संशय घेतो आणि उशिरा आल्या कारणामुळे त्याला बोल लावतो. दिलेर खान विष खाऊन आत्महत्या करतो. बापरे. हे संभाजी महाराजांच्या पराक्रमाची कडी आहे. आणि म्हणून आपण पाहतो की संभाजी महाराज म्हणजे लेचपेचं व्यक्तिमत्व नाही आहे. म्हणजे लढ्याच्या बाबतीमध्ये, पराक्रमाच्या बाबतीमध्ये, किंबहुना
या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत, युद्ध नेतृत्व करण्याच्या बाबतीमध्ये, आपल्या सैन्याला प्रेरणा देण्याच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांपेक्षा काखणभर सरसच होते असं म्हटलं तर ते वावगं ठरणार. म्हणजे बाप से बेटा सवारी ही म्हण इथे नक्की 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 आणि मला वाटतं की आपल्या सैन्याला प्रेरणा देणं, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला, किंवा त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करणं, त्यामध्ये संभाजी महाराज हे इतकी वाकबगार होते की त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये एकही बंडखोरी झालेली नोंद कुठेच आपल्याला सापडत नाही. तसं ते त्या काळामध्ये झालेली आहे, आपण त्याची चर्चा करूया. तसं नाही आहे. आप्तस्वकीयांनी बंड केलेली आहेत, आप्तस्वकीयांनी केली, पण सैनिकांमध्ये नाही, परंतु अनेक वतनदार, अनेक सरदार मुघलांच्याकडे गेलेले आहेत वतनाच्या हव्यासापोटी. खरं तर इथे तोच महत्वाचा भाग आहे की शिवाजी महाराजांनी वतनदारांना वेतनदार बनवून जे स्वराज्याचं सेवक बनविलं, जनतेचं सेवक बनविलं, तेच तत्व संभाजी महाराजांनी देखील पुढे चालवले. परंतु वतनाचा हव्यास इतका मोठा होता की वतनापोटी अनेक लोक हे औरंगजेबाला मिळालेले आहेत. आणि असं असताना देखील जो पराक्रम संभाजी महाराजांनी दाखवलाय तो अजोड अशा प्रकारचा आहे. बरोबर आहे. म्हणजे अगदीच खरं, इतका प्रचंड पराक्रम जेव्हा मुघलांच्या विरोधामध्ये संभाजी महाराज करतात. खरं तर संभाजी महाराजांच्या पराक्रमातलं सर एक सोनेरी पान म्हणावं तो म्हणजे पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये त्यांनी दिलेला लढा. मला वाटतं की तो जो व्हाईसरॉय होता तिथला, अक्षरशः चर्चमध्ये जाऊन त्याला संतांची करुणा भाकावी लागली. म्हणजे अगदी मानवी प्रयत्न अपुरे पडतात म्हणून कुणी जाऊन 100 तोळाचा नाग बनवून आणतो, कुणी जाऊन चर्च मधल्या आपल्या संतांची दफनपेटी उघडतो आणि तिथे करुणा भाकत बसतो. इतकं म्हणजे ह्या लोकांना म्हणजे पळता भुई थोडं करणं ज्याला म्हणतात ते संभाजी महाराजांनी केलं. तर पोर्तुगीजांच्या विरोधातली त्यांची जी लढाई आहे त्या संदर्भात आपण आम्हाला माहिती द्या. हा, निश्चितच. खरं तर हे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सोनेरी पान आहे संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा कळस ज्याला आपण म्हणतो ना, तो कळस पोर्तुगीजांच्या विरुद्धच्या पराक्रमामध्ये आपल्याला संभाजी महाराजांच्या पाहिजे. अत्युच्च शिखर आहे त्यांच्या पराक्रमाचं, विजयाचं. ते पोर्तुगीज आणि संभाजीराजे यांच्यामध्ये सामंजस्य कराराच्या संबंधाने काही चर्चा सुरू होती. त्याच काळामध्ये अंजदीव बेटावर, जे गोव्याच्या लगत होतं, त्या अंजदीव बेटावर किल्ला बांधायचं संभाजी महाराजांनी ठरवलं. आणि ही गोष्ट जेव्हा पोर्तुगीजांना समजली तेव्हा पोर्तुगीजांनी लगेच आपले तारवे तिकडे पाठवून दिले आणि ते बेट आपल्या ताब्यामध्ये घेऊन तिथे किल्ला बांधला. संभाजी महाराजांनी याबद्दल पोर्तुगीजांना समजही दिली. पोर्तुगीजांनी फारसं काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याचबरोबर ज्या वेळेला औरंगजेब दक्षिणेमध्ये आक्रमण करतो आणि औरंगजेबाचं सैन्य हे चौल, वसई, दमण या पोर्तुगीजांच्या प्रदेशातून येतं सागरी मार्गे आणि ते स्वराज्यावर आक्रमण करायला लागतं, त्यावेळेला मात्र संभाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष उभा राहतो. कारण पोर्तुगीजांनी स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आपल्या भूमीचा युद्धभूमी म्हणून औरंगजेबाला वापर करायला परवानगी दिली होती. आता असं करण्याच्या पाठीमागे एक कारण होतं की पोर्तुगीजांना असं वाटत होतं की संभाजीराजे मोगलांच्या विरुद्ध, औरंगजेबाच्या विरुद्ध फार काळ तग धरू शकणार नाहीत आणि हे मराठ्यांचं राज्य आता लवकरच नष्ट होणार आहे. आता हे मराठ्यांचं राज्य लवकरच नष्ट होणार असेल आणि औरंगजेबच या सगळ्या राज्याचा विजेता होणार असेल, कारण त्याचं सामर्थ्य अफाट आहे, तर आपण आधीच औरंगजेबाशी सामंजस्याचे संबंध ठेवूया आणि मग त्यासाठी म्हणून आपल्या प्रदेशातून त्याला सैन्य घेऊन जायला त्यांनी परवानगी दिली. इतकंच नाही तर त्यांनी औरंगजेबाबरोबर करार केला, तह केला. औरंगजेबानेही त्यांना सांगितलं की अकबराला पकडून देण्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करा. संभाजीचा जो कोकणातील प्रदेश आहे तो तुम्ही जिंकून घ्या आणि तो जिंकून घेतला तर तो प्रदेश आम्ही तुम्हाला देऊ. आता हे सगळं सुरू आहे. मोगलांना युद्धभूमीसाठी म्हणून वापरण्यासाठी पोर्तुगीजांनी आपली भूमी जेव्हा दिली तेव्हा संभाजी महाराज पोर्तुगीजांवर खवळले आणि त्यांनी काय केलं तर संभाजी महाराजांनी चौलला वेढा दिला आणि चौल हे जे काही ठाणं होतं त्याला वेढा दिला आणि प्रचंड तोफांचा मारा करून चौलचे तट जे आहेत ते तट बुरुज ढासळवले. सगळे सैनिक लढतायत, सैनिक कमी पडायला लागले चौलच्या या लढ्यामध्ये पोर्तुगीजांचे. तर चौलमध्ये असणारे भिकारी सुद्धा लढायला आले. म्हणजे काय स्थिती आहे पहा, भिकारी सुद्धा लढायला आले, परंतु मराठे आता काही सोडत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती होती. तेव्हा तिथे असणारे सामान्य नागरिक, भिकारी सुद्धा लढतायत सैनिक सोडून. अशा स्थितीमध्ये पोर्तुगीजांनी काय करावं तर चौलच्या पोर्तुगीजांनी मेरी व्हर्जिन
आणि सेंट स्टीफन यांची करुणा भाकायला सुरुवात केली आणि आम्हाला बाबा या मराठ्यांच्या हल्ल्यामधून वाचव असं सांगायला सुरू केलं. तीच गोष्ट ठाण्याच्या बाबतीमध्ये होती. ठाण्यावरही मराठ्यांनी इतका जोरदार हल्ला चढवलेला होता की ठाण्याचा जो कॅप्टन होता, पोर्तुगीजांचा प्रमुख होता, त्याने सेंट अँथनीच्या पायाशी जाऊन करुणा भाकून 60 अशर्फी सेंट अँथनीच्या पायाशी ठेवल्या आणि बाबा या मराठ्यांच्या हल्ल्यापासून आमचं रक्षण कर असं सांगितलं. किती धारधार पराक्रम असणार आहे हा. म्हणजे काहीच करू शकत नाही, आपण हतबल झालेलो आहोत. तर तेव्हा हे संत जे देवासारखेच आहेत त्यांना तेच आपलं रक्षण करू शकतील अशा प्रकारची भावना आहे. आता इथे मराठ्यांनी ज्या वेळेला चौलानी ठाण्यावर हल्ला केला तेव्हा त्याबद्दल मराठ्यांना धडाट शिकवायचं असं पोर्तुगीज व्हाईसरायने ठरवलं. आता पोर्तुगीज व्हाईसराय कोंदी द अल्व्हेर नावाचा होता. आता त्या कोंदी द अल्व्हेरनं काय केलं तर आता मराठ्यांना आपण धडा शिकूया. त्यासाठी फोंड्याचा मराठ्यांचा जो किल्ला आहे तो किल्ला जिंकून घ्यायचा त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी म्हणून 1200 गोरे शिपाई, 2500 काळे शिपाई म्हणजे स्थानिक शिपाई, 6 मोठ्या तोफा घेऊन तो दुर्भाट बंदरामधून फोंड्याकडे चालून आला. प्रचंड पाऊस पडतो आहे. अशा पावसामध्ये देखील त्याने फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि मोठ्या तोफा होत्या पोर्तुगीजांच्याकडे नवीन तंत्रज्ञानाच्या आणि त्या डागायला सुरुवात केली. फोंड्याचे बुरुज ढासळायला लागले. आता फोंडा किल्ला हा पोर्तुगीजांच्या ताब्यात जातोय काय काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्याच वेळेला राजापूर या ठिकाणी असलेले संभाजीराजे ससैन्य फोंड्यात येतात. 600 सैनिक ते फोंडा किल्ल्यामध्ये घुसवतात. आता पोर्तुगीजांच्या पुढे प्रश्न उभा राहिला व्हाईसरायच्या पुढे. किल्ल्यामध्ये असणारं पूर्वीचं 600 सैन्य, आता हे आणखी संभाजीने आत घुसवलेलं 600 सैन्य, आत झाले 1200 सैनिक. आता पिछाडीवर असणारं मराठ्यांचं सैन्य म्हणजे पाठीमागून आणि पुढून दोन्ही बाजूने हल्ला होणार आणि आपण आता कोंडीत सापडलेले आहोत. म्हणून सगळे पोर्तुगीज सैन्य दुर्भाट बंदराकडे बेभाम पळत सुटले. मराठ्यांनी जोरदार हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये पोर्तुगीज व्हाईसरॉय हा जखमी झाला आणि जखमी होऊन हे कसे बसे, त्यात बरेच सैनिक मारले गेले, कसे बसे गोव्याला पोहोचले. गोव्याला पोहोचल्यानंतर याने काय करावं तर याने जेसुइटांच्या मठामध्ये जाऊन 4 दिवस स्वतःला कोंडून घेतलं. तो कोणालाही भेटला नाही, कोणालाही बोलला नाही. कसे बसे आपण प्राणानिशी वाचून आलो हीच खूप मोठी गोष्ट झाली असं त्याला वाटायला लागलं. परंतु त्याला असं वाटत होतं की आता यानंतर संभाजी रायगडाला जाईल अशी त्याची भावना होती. परंतु संभाजी राजांनी ठरवलेलं होतं की आता या पोर्तुगीजांचा प्रश्न मिटवूनच टाकायचा आणि त्यांनी काय केलं, संभाजी राजांनी जुवे बेटावर हल्ला चढवला आणि जुवे बेटावर हल्ला चढवून जुवेयाचा किल्ला जो आहे तो जिंकून घेतला. आता मोठा प्रश्न व्हाईसरायच्या पुढे उभा राहिला की किती दिवस आपण हे करणार. आता आपण संभाजीने गोव्यावर आक्रमण करण्याच्या पूर्वी, कारण जुवे बेटावरून गोव्याला ज्या वेळेला ओहटी असते त्यावेळेला पायवाटेने जाणं शक्य आहे. भरती आली की ते शक्य नाही. ओहोटीच्या काळामध्ये पायवाटेने जाणं येणं शक्य होतं. आता संभाजीने गोव्यावर आक्रमण करण्याच्या पूर्वी आपणच जुवे बेटावर आक्रमण करावं म्हणून सगळं सैन्य गोळा करून हा व्हाईसराय जुवे बेटावर आक्रमण करायला निघतो. मराठेही त्याला आतपर्यंत येऊ देतात, म्हणजे सुरुवातीला प्रतिकार करत नाहीत, चांगलं आतपर्यंत येऊ देतात आणि आतपर्यंत आल्यानंतर मग मात्र इतका जोरदार हल्ला त्याच्यावर चढवतात की पोर्तुगीजांना पळता भुई थोडी होते. त्याचे सैनिक वाट फुटेल, पाय फुटेल तिकडे पळायला लागतात आणि पोर्तुगीज व्हाईसराय सुद्धा पळायला लागतो. त्याचा पाठलाग करत असताना संभाजी महाराज खाडीमध्ये आपला घोडा घालतात. म्हणजे काय बेभान होणं आहे. संभाजी महाराजांचं लढणं हे किती बेभानपणे आहे हे आपल्या लक्षात येईल. खाडीत घातलेला घोडा खंडोबल्ला वेळीच त्या घोड्याला पकडून बाहेर काढतो उडी मारून पाण्यामध्ये, म्हणून संभाजी महाराज वाचतात. अन्यथा काहीतरी मोठं दुर्दैवी स्वतःच्या प्राणांची सुद्धा पर्वा न करता शत्रूवर तुटून पडणं हे संभाजी महाराज. आणि मग हे जे आपण जेव्हा बघतो ना, एक तर त्याच वेळेला खाडीला आलेली भरती पोर्तुगीज वाचले कसे
खाडीला भरती आल्या कारणामुळे गोव्यावर आक्रमण करणं जड झालं. त्यातच पोर्तुगीजांनी तिथे शेतीला जे बांध घातलेले होते, पाणी अडवलेले होतं, ते सगळे बांध फोडून टाकले आणि ते पाणी नदीमध्ये मिसळलं. त्यामुळे नदीलाही भरती आली आणि हे सगळं झाल्या कारणामुळे प्रत्यक्षामध्ये पोर्तुगीज वाचले. पण हे वाचणं सुद्धा कसं झालेलं आहे, त्याच्या आधी व्हॉइसरॉय पराभूत होऊन जखमी होऊन जातो आणि जखमी होऊन जाऊन सेंट झेवियरच्या पायथ्याशी बसतो की बाबा आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. आता संभाजीच्या हातून आमचं वाचणं काही शक्य नाही. आपली राजचिन्ह मानदंड राजदंड जो आहे, राजचिन्ह जी आहेत ती सेंट झेवियरच्या पायथ्याशी ठेवून तो करुणा भागतो. त्याच्या सुदैवाने मराठ्यांच्या दुर्दैवाने त्याच वेळेला भरती येते खाडीमध्ये आणि गोव्यावर आक्रमण करणं हे लांबतं आणि त्याच वेळेला बातम्या येत राहतात की मुअज्जम हा कोकणामध्ये प्रचंड मोठं सैन्य घेऊन उतरलाय. तेव्हा स्वराज्य सांभाळणं याला प्राथमिकता होती. म्हणून पोर्तुगीजांकडे पुन्हा बघू असं म्हणून संभाजी महाराज फिरतात. म्हणजे फक्त दैव बलवत्तर म्हणून पोर्तुगीज. होय होय, अन्यथा पोर्तुगीजांच्या विरुद्ध स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यासाठी जो लढा आपल्याला करावाच लागला नसता. किती घाबरलेले होते पोर्तुगीज. तर पोर्तुगीजांनी सर्वप्रथम कोणती गोष्ट केलेली असेल तर ती त्यांनी गोव्याची राजधानी ही हलवली आणि मुरगाव बंदरात नेली. म्हणजे दहशत इतकी की पुन्हा संभाजी आला तर गोव्यातली राजधानी काही आपली सुरक्षित नाही म्हणून मुरगाव बंदरामध्ये त्यांनी राजधानी हलवली. इतकंच नाही तर त्यांनी शिवाजी महाराजांचा कधीही छत्रपती म्हणून उल्लेख केलेला नाही, परंतु संभाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती संभाजी राजा म्हणून ते करत छत्रपती संभाजी राजांना पोर्तुगीज सार्वभौम राजा मानत, जे शिवाजी महाराजांना मानत नव्हते. इतकंच नाही तर संभाजी महाराजांचा जो दूत तिकडे जात असे त्या दूताला ते राजदूताचा सन्मान देत असत, त्याच्यासाठी पालखी पाठवत असत सजवलेली, त्याला पडदे वगैरे, त्याची राहण्याची व्यवस्था वगैरे खूप मोठ्या प्रमाणावर राजनैतिक याच्याप्रमाणे केली जात असे. आणि त्यानंतर मात्र पोर्तुगीजांनी मोगलांना आपल्या भूमीचा वापर संभाजी महाराजांच्या विरुद्ध कधीही करू दिला नाही असं आपणास पाहावयास मिळतं.